तुला ते कर आणि जे तू करशील ते तुला फळदायी करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगाबद्दल आहे. का प्रत्येक प्रसंगात देवाची एक वेगळी भूमिका असते आणि त्या प्रसंगात देव जे सांगेल तुम्हाला करायला ते तुम्ही करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिली गोष्ट आपण आज पाहणार आहोत का ज्या लोकांनी आशा सोडली. काय सोडली? आशा सोडली. म्हणजे एखाद्या गोष्टी तुम्ही प्रयत्न करताय मिळवण्याचा आणि तुम्ही तो प्रयत्न करताय पण ते सापडत नाहीये जे तुम्हाला त्यातून काय करायचंय पाहिजे. समजा एखादा व्यक्ती आहे व्यसनाच्या काय गेलाय आहारी गेलाय, तुमची इच्छा काय नीतिमत्व तुम्हाला परत पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतर काही गोष्टी आहेत तुमची इच्छा का बाबा ह्या व्यक्तीबरोबर माझा मुलगा राहू नये, या पापाच्या गोष्टीत या चुकीच्या फेलोशिपमध्ये तो नसावा, पण तुम्ही पाहताय का मी प्रयत्न करतो बाहेर काढायचा पण त्यांच्या तो आहारी गेलाय. काही लोकांचं असं आहे की त्याला संगत चुकीची आहे, त्याचं ऐकून घरामध्ये भांडणं होतात, त्याचं ऐकून काय होतं घरात भांडण होतं आणि तुमची इच्छा आहे का त्या चुकीच्या माइंड सेटअप मधून तो काय झाला पाहिजे बाहेर आला पाहिजे. तुम्ही लाख प्रयत्न करतात त्याला काय करण्याचा बाहेर आणण्याचा. पण आम्हाला असं दिसतंय का माझ्या प्रयत्नाला यश येत नाही, माझ्या प्रयत्नाला यश येत आणि मग प्रयत्न करून करून शेवटी आमच्यामध्ये एक क्षमता आहे ती क्षमता काय होऊन जाती संपून जाते आणि तिथं मग आम्ही आशा काय करून टाकतो सोडून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रयत्न केले मिळवायचे, प्रयत्न करत होतो पण तसं यश येत नाही, रिझल्ट दिसत नाही, मग आमची क्षमता संपती आणि आमची आशा काय होऊन जाती निघून जाते. पण देवाची इच्छा आहे का त्या बाबतीत तू पुन्हा आशा धर. काय धर पुन्हा आशा धर. आणि देवाने उदाहरण दिलं पेत्राचं. कसलं? पेत्राचं. काढू या ठिकाणी आपण लूक 5 अध्याय 5 वचन. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो. ओके, पेत्राचं लाईफ आपण रीड केलंय, नेहमी आपण हे उदाहरण घेतो. नाही तसं लिहिलं का सारी रात्र त्यांनी काय केले? प्रयत्न केले. सारी रात्र त्यांनी कष्ट केले. येस. काय केले? कष्ट केले. आणि जे त्याला मिळवायचं होतं त्याला मिळालं नाही आणि म्हणून सकाळी त्यांनी आपले प्रयत्न काय केले सोडून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे आम्ही पण जे मिळवायचा प्रयत्न करतो, एफोर्ट घेतो, मेहनत घेतो, हाती येत नाही, शेवटी आम्ही आशा काय करतो सोडून देतो. पण परमेश्वर पुन्हा त्याच गोष्टीवर हात टाकतोय आणि पुन्हा त्याच दिशेने घेऊन चालतो जिथे त्यांनी आशा काय केली सोडून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक वाक्य खूप सुंदर आहे का प्रभू तुझ्या म्हणण्यावर मी काय टाकतो जाळी टाकतो. कारण व्यक्तिगत माझी इच्छा नाही का मी काय टाकावं जाळी कारण टाकावी. त्या बाबतीमध्ये मी आशा काय केली सोडून दिली. पण परमेश्वर स्थिती जाणणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशातून गेलात, तुम्ही किती प्रयत्न केलेत हे देवापासून लपलं नाही. त्यांनी रात्रभर काय केलं कुणी पाहिलं? परमेश्वराने पाहिलं. म्हणून त्याला असं वाटत होतं का प्रभू आता सकाळी तू आलाय पण रात्र मी कशी काढली मला माहिती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? पेत्राच्या मनात काय होतं की तू कधी आला? आता आलास. सकाळी आला. कधी आला? सकाळी आलास. प्रॉपर रिस्पॉन्स द्या. कधी आला? सकाळी आला. तू सकाळी आला पण रात्र कशी काढली नाही मला माहिती. मी किती कष्ट केले, मी किती मेहनत घेतली, मी किती अनुभव उपयोगात आणला, पण मला असं दिसलं का सगळे प्रयत्न माझे काय झाले फेल झाले. पण मात्र तुझ्या म्हणण्यावरून मी काय टाकतो जाळी टाकतो. आज तेच प्रभू तुम्हाला म्हणायचंय की तुम्ही जे एफोर्ट केलेत त्याला यश येत नाही आणि जे पाहिजे ते तुम्हाला मिळत नाहीये आणि म्हणून त्या बाबतीमध्ये हळूहळू आमची आशा सरू लागती. पण आज परमेश्वर म्हणतो का पुन्हा त्या दिशेने आपली आशा नवीन कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा आपली आशा काय कर नवीन कर. काय करणार? तुझ्याशी कोण बोलतोय? पुन्हा परमेश्वर बोलतोय. तुझी परिस्थिती कुणी पाहिली? परमेश्वराने पाहिली. जसं पेत्राने रात्रभर काय केलं कुणी पाहिलं? देवाने पाहिलं. आणि देवाची पण उत्सुकता होती का कधी रात्र सरल आणि मी कोणाकडे जाईल? पेत्राकडे जाईल. सेम एक प्रसंग तुमच्याही लाईफ मध्ये होता का तुम्ही भरपूर संघर्ष केला, मिळवायचा प्रयत्न केला, त्या गोष्टी हाती लागत नाहीये ना आशा सोडली. देव परिस्थिती पाहूनच आज परत म्हणतोय का पुन्हा काय ठेव आशा ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत तू केलं, तुझी बुद्धी उपयोगात आणलं, तुझं ज्ञान उपयोगात आणलं, तुझं कौशल्य उपयोगात आणलं, पण आज देवाच्या वाटण्याकडे बघून न दिसणाऱ्या आशामध्ये तू परत आशा ठेवून बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी म्हटला का तुझ्या म्हणण्यावरून काय म्हटला? तुझ्या शब्दावरून मी काय टाकतो? जाळी टाकतो. चर्च आज पुन्हा आपला विश्वास ऍक्टिव्हेट करावा लागेल आणि पुन्हा प्रार्थनेचं जाळं आम्हाला टाकावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा काय ऍक्टिव्हेट करा आपला विश्वास आणि पुन्हा प्रार्थनेचं काय टाका जाळं. हा आज प्रभूकडे बघून. कोणाकडे बघून? प्रभूकडे पाहू. हा कारण तुझे प्रयत्न प्रभूंनी पाहिलेत आणि म्हणून देवाने वचन पाठवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमचं मन म्हणणार का अरे याच्या पूर्वी पण मी काय केल्यात प्रार्थना केल्यात, याच्या पूर्वी भरपूर जाळं टाकलं, पण जर देवा पुन्हा ते करायला लावतो तर तू केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. रात्रभर कुणी प्रयत्न केले पेत्राने. मग पुन्हा नवीन अटेम्प्ट कुणी करायला लावला?
येशूने सेम वे आम्ही याच्या पहिले पण काय करून बसलो, प्रार्थना करून याच्या बसलो. पहिले पण उपवास करून बसलो, याच्या पहिले पण उपवास झाले, प्रार्थना झाल्या, फेलोशिप झाल्या, भरपूर काही गोष्टी झाल्या. पण जर देवाची इच्छा आहे का पुन्हा तू तेच करावं तर तू तेच कर. येस. किती लोकांना समजतं? कमॉन, किती लोकांना कळत? आम्हाला कंटाळा येतो, काय येतो? कंटाळा येतो. त्याला पण रात्रभर प्रयत्न करून काय आला? कंटाळा आला. आम्हाला पण उपवासचा हळूहळू काय येतो? कंटाळा येतो. प्रार्थनेचा काय येतो? कंटाळा. कारण एवढ्या उपवास झाले, एवढे प्रार्थना झाले, पण ते म्हणतो माझी इच्छा आहे पुन्हा तू तेच करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, प्रभून त्याला वेगळ्या स्टाईलने मासे पकडून दिले का परत जाळच उपयोगात आणलं? परत जाळच उपयोगात आणलं. पण रात्रभर त्या जाळ्याने त्याला यश दिलं नाही. चर्च, येस. आम्हाला काय वाटतं देवा आता हे प्रयत्न करून भरपूर झालं, यातून मला काही भेटत नाही, पण ते म्हणतो तुला हेच वापरावं लागणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं चर्च? त्यांनी बोट बदलली का? नाही. कमॉन, बोट बदलली का त्यांनी? नाही बदललं. जाळ बदललं का? नाही बदललं. समुद्र बदललं का? नाही. नाही. परमेश्वर म्हणतो परत तेच उपयोगात आण देवाकडे बघून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं मी चर्च बदलावं. काय बदलावं? चर्च बदलावं. परमेश्वराने समुद्र बदलला नाही, चर्च तिथंच Yes. घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जहाज बदललं, नाही. पेत्रालाच घेऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेट बदलला नाही, त्यालाच घेऊन गेला नाही, उलट दिवसा घेऊन गेला. कधी घेऊन गेला? दिवसा घेऊन गेला. जिथं शक्यताच नाहीये, पण ज्यास त्यांनी पुन्हा ते उपयोगात आणलं, देवाने त्याला मध्ये यश दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वराची इच्छा आहे चर्च का जिथं तुम्ही आशा सोडली परत काय ठेवा? आशा ठेवा. जर तुमच्या प्रार्थना करेक्ट आहे तर लॉर्ड 100% तुम्हाला फळदायी करेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राला पण वाटलं का एवढं सर्व झालं, येत नाही, पण परमेश्वर म्हणतो पुन्हा गेलेली आशा पुन्हा तू मिळव. शंका धरू नको. जर देव बोलतो तर करून बघ. येस. कोण बोलतो? देव बोलतोय. सगळे बोला, कोण बोलतो? देव बोलतोय. जर प्रभूचं जर तुम्हाला वर्ड येतंय का नाही, तुला प्रे करायची आहे, पुन्हा त्या बाबतीत तुला आशा ठेवायची आहे, तर ती आशा सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव उगच बोलत नाही, देव बोलतो तो विचारपूर्वक बोलतो. चर्च, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी आम्हाला असं वाटतं का देव जे बोलतो ना ते स्थितीला मॅच होत नाही. कशाला? स्थितीला मॅच होत कारण नाही. देव ज्या जाळा टाकायला लावतो तो रात्र नाही, काय होता? दिवस होता. आणि मग प्रभू तू म्हणतो हे कर, पण आता दिवस आहे. पण ते म्हणतो मला माहित नाही, मी बोललो तू कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हण, किती लोकांना समजतं? प्रभू म्हटला जाळ टाक, कधी? दिवसा म्हटला. सगळे बोला कधी? दिवसा म्हटला. मग पेत्र एक मासे पकडणार आहे, त्याला माहिती हे नियमात बसत नाही. कशात बसत नाही? नियमामध्ये प्रभू बसत तू जे नाही. बोलतो ना ते नियमात बसत नाही. ते म्हणतो स्थिती मला माहिती, तुझी परिस्थिती मला, माहिती आहे. तुझं लॉजिक वापरू नको. काय वापरू नको? लॉजिक. लॉजिक म्हणजे कळतं ना प्रत्येकाला. तुझे जे तथ्य आहेत, तर्क वितर्क आहेत, हे बाजूला कर. देव बोलला तू ते कर, आणि जो देव बोलल ते करल तो व्यक्ती ब्लेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे लाख प्रश्न असू द्या, प्रॉब्लेम असू द्या, पण जर देवाने तुम्हाला एखादं उत्तर दिलंय का माझी इच्छा की तू प्रे करावी, माझी इच्छा की तू विश्वास ठेवावा, माझी इच्छा की तू उपवास करावा, तर प्लीज तू ते कर. ते तुला फळदायी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोलतो ना परिस्थिती पाहून बोलतो. कसा बोलतो? परिस्थिती पाहून एक बोलतो. उदाहरण घेतो एका स्त्रीचं, आपण या ठिकाणी काढू. दुसरे राजे 4 अध्याय. दुसरे राजे 4 अध्याय 14 वचनापासून. टायटल वाच. शुनेम करीन व तिचा मुलगा. हा, कोणाबद्दल लिहिलंय? शुनेम करीन व तिचा मुलगा. एक स्त्री होती आणि तिने देवाच्या सेवकासाठी घरामध्ये एक खोली बनवली. काय बनवली? एक खोली बनवली. कारण तो सेवक त्या गावात यायचा आणि तिला वाटायचं की सेवकाला काहीतरी आडोसा असावा राहण्यासाठी, विश्रांतीसाठी, म्हणून त्यांनी एक घर, एक खोली त्यासाठी बनवली. तिथं मेज सर्व ठेवलं. आणि सेवकाने नंतर हा विचार केला का ज्या स्त्रीने माझ्यासाठी काहीतरी केलं तिसाठी मी काहीतरी करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचूया पुढं. मग तो म्हणाला, तर तिच्यासाठी काय करावे? तेव्हा गेहजीने म्हटले, तिला मुलगा नाही हे खरे, व तिचा नवरा म्हातारा आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. मग ओके, त्याने- त्यांनी आपल्या नौकराला विचारलं की या स्त्रीसाठी काय करावं. तो काय बोलला? तिला मुलगा नाही. परिस्थिती काय वेगळं बोलला का जी परिस्थिती तेच बोलला? जी परिस्थिती आहे तेच का बोल. म्हणून माझ्याकडे पहा, सगळे नौकराला बोलवलं त्यांनी आपल्या, आणि तो म्हणला या स्त्रीसाठी मी काय करू? काय करावं. चर्च, तो तेच बोलला ज्याची तिला, गरज होती. आणि तो म्हणला की या स्त्रीला मुलगा नाही. नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे का तिचा नवरा कसा आहे? म्हातारा आहे. चर्च, वास्तविक सत्य समोर ठेवलं, सत्य पाहून, परिस्थिती पाहूनच देवाचं वचन आलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं वाच. त्याने तिला म्हटले, तिला बोलाव. मग त्याने तिला बोलावले व ती दारी उभी राहिली. हा. 16 वचन. तेव्हा तो म्हणाला, वसंत ऋतूच्या समयी तू मुलाचे आलिंगन करशील.
ती म्हणाली, माझ्या प्रभू, देवाच्या माणसा नको, आपल्या दासीशी खोटे बोलू नको. ओके, खूप सुंदर आहे चर्च. कमा सगळं इकडे पहा. तिची स्थिती देवाच्या सेवकाला माहिती का नाही माहिती? येस, माहिती आहे. त्यांनी आपल्या नोकराला विचारलं काय करावं. तो म्हणला हिला मुलगा नाही. नाही. तिचा नवरा कसा आहे? म्हातारा आहे, तो म्हणला जा तिच्या त्या बाईला काय कर. बोलून आण, आणि परिस्थिती पाहून तो तुला म्हणतो का ऐक, वसंत ऋतू तुला काय होईल? मुलगा होईल, कमॉन, काय होईल? मुलगा होईल. पण ती म्हणती का ऐक, आपल्या सेविकाशी चेष्टा करू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जे वचन दिलं परिस्थिती पाहून दिलं का नाही दिलं? येस, पाहून दिलं. पण तिला असं वाटत होतं का परिस्थिती अशी असताना तू असं वचन कसं देऊ शकतो? येस, किती लोकांना समजलं? परिस्थिती कशी, नवरा कसा आहे म्हातारा आहे, आणि त्यात तू काय म्हणतो मला काय होईल? मुलगा होईल. अरे परमेश्वर परिस्थिती पाहूनच बोलणार आहे. येस, पण आम्हाला वाटतं प्रभू परिस्थिती अशी असताना इतकं सोपं वचन तू कसं देऊ शकतो? देव जे बोलतो ते मनावर घ्यायचंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना आता तरी समजतं परिस्थिती त्यांनी पाहिली कशी आहे? येस, पाहिली का नाही पाहिली? जाणून घेतलं सगळं वातावरण कसं आहे. वातावरण बघूनच काय आलं देवाचं? वचन आलं. आलं का नाही आलं? Yes, मग जर आलं. वातावरण देवाला माहित असून देव वचन देतो तर मग तुम्ही काय विचार करता कसं होईल? ते देव बघून घेईल कसं करायचं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रॉब्लेम असा आहे, आम्हाला वाटतं अरे देवा तूच बोलतोस का? कारण मला मी असं बघतोय का परिस्थिती कशी आहे आणि तुझं वचन कसं येतंय, हे कसं काय शक्य आहे? ते देवाचं काम आहे कसं शक्य करायचं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज जे देव बोलतो ते आपण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुला दोघांना काहीच डोक्यावर घ्यायचं नाहीये. ब्लेसिंग्स कशी येणार हे कोण ठरवणार? परमेश्वर तू ठरवणार. हा विचार करू नको का माझा पती वयोवृद्ध आहे. पेत्रा तू हा विचार करू नको का दिवस आहे. परमेश्वर बोलतो तर तू करून बघ. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाचं वचन येतं का तू आशा ठेव, तर आशा ठेवली पाहिजे. येस, देवाच्या सेवकाची इच्छा होती मला माहिती आहे स्थिती कशी आहे पण तू आशा ठेव. काय ठेव? आशा ठेव. आणि तिने आशा ठेवली आणि ती चर्च ती बहीण फलद्रूप झाली आणि तिला संतती प्रभूने प्रोव्हाइड केली. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा ठेवण्यासारखं वचन नव्हतं नव्हतं. पण तिने काय ठेवली? आशा ठेवली. आणि बायबल सांगतं का देवाने तिला फळ प्रोव्हाइड केलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. असे वे तुमच्या जीवनावर देवाचं काय येतं? वचन वचन येतं. येतं आणि वारंवार येतंय. आणि जर देव वारंवार तेच बोलतोय तर तुम्ही तेच करायचे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही करून ते कंटाळला असाल पण देवाला त्याच्यातूनच तुम्हाला फळदायी करायचं. किती लोकांना समजतंय? कमॉन, किती लोकांना कळतंय खरंच? आम्हाला वाटतं वारंवार तेच करायचं का? हा तेच कर, त्यातूनच देव तुला ब्लेस करणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाची इच्छा आहे का तुम्ही आशा पुन्हा ठेवावी तर पुन्हा आपला विश्वास सक्रिय करा आणि त्या विश्वासाला धरून तुम्ही तुमच्या प्रार्थना सादर करा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला ऑलरेडी काय माहितीये? परिस्थिती माहिती. सगळे बोला काय माहितीये? परिस्थिती माहिती. पेत्रा रात्र तू काय केलं असं तुला वाटतं की देवाला माहित नाही पण देवाला माहिती आहे म्हणून तो प्रभू आला. येस, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ह्या बाईला वाटलं का तू काय बोलतोय, तुझी स्थिती माहिती आहे म्हणून तर देवाचा सेवक बोलतो का देव तुला फलद्रूप करणार आहे. येस, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव जे बोलतो ते मनावर घेतलं पाहिजे आणि जो देवाचं बोलणं मनावर घेईल तो व्यक्ती 100% ब्लेस होणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा कारण आम्हाला असं वाटतं का ऍक्च्युली तुम्ही जे सांगताय ते ठीक आहे पण तुम्हाला आमची परिस्थिती माहित नाही. काय माहित नाही? परिस्थिती. नेहमी ज्यास प्रार्थना करायची असेल तर लोकांना वाटतं की एका सेवकाने आमचा अर्धा पाऊण तास द्यावा आणि आमची सगळी स्टोरी आम्ही त्याला काय करावी सांगावी. जेणेकरून तुला कळेल का वातावरण किती भयानक आहे. वातावरण किती भयानक आहे. नेहमी लक्षात ठेवा स्थिती पाहूनच वचन येतं. येस, स्थिती पाहूनच वचन येतं. पण आम्हाला वाटतं अरे माझी स्थिती ऐकलीच नाही. अरे तुझ्या हृदयात काय ते तुझ्या सांगण्याच्या पहिले देवाला माहिती आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? आमचा जीव सांत्वन पावत नाही सांगल्याशिवाय या मला सवय. आम्हाला वाटतं मी काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. ठीक आहे सांगावं पण आता तुला देवाचे अनुभव आले कारण सांगण्यापूर्वी देवाचं काय येतं? वचन येतं. मग तू पहिलेच काय घेऊन टाक वचन घेऊन टाक. म्हणजे सांगण्याची गरज तुला पडणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जिथं विश्वासाकडे आता गेलं पाहिजे मी अजून सांगणारच थांबलो. कुठं थांबलो? सांगण्यावर. कधी मला वेळ भेटल आणि कधी मी तुम्हाला सगळं सांगेल. चर्च तुझी स्थिती पाहूनच देव तुला काय देतो? वचन देतो. आता तुझ्या हातामध्ये परिस्थितीचं ऐकायचं का आलेलं वचन मनावर घ्यायचं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय का नक्की? कोणाचं वचन मनावर घ्यायचं? देवाचं वचन. परिस्थिती काय बोलती त्यापेक्षा आता माझ्याशी देव काय बोलला हे जास्त मनावर घ्या. येस, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे देव बोलतो जर तुम्ही ते मनावर घेतलं तर ऑटोमॅटिक परिस्थिती कितीही बिकट असू द्या ती परिस्थिती देव आप चेंज करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नेहमी आपल्या मनाला मानायचं का परिस्थिती पाहूनच देवाचं काय येतं वचन येतं. आणि जर वचन आलंय तर मी विश्वास ठेवतो आणि हा विश्वास मला फळदायी करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक व्यक्ती याईर नावाचा येशूकडे आला आणि म्हणला माझ्या घरी चल आणि माझ्या मुलीवर काय ठेव.
हात ठेव म्हणजे माझी मुलगी काय होईल, बरी होईल. बायबल सांगतं की येशूला घेऊन निघाला, वाटेमध्ये रक्तस्रावी स्त्री भेटली, प्रभू चमत्कार केला, विश्वास वाढला. आणि जसं येशू तो पुढे निघाले, एक व्यक्ती जो त्याच्या जवळचा होता तो आला आणि तो म्हणला, आई गुरुला काय देऊ नकोस. त्रास देऊ नकोस. वाचू या ठिकाणी मार्क, आपण मार्क काढू या ठिकाणी 5वा अध्याय 35 आणि 36. वचन. तो बोलत असता सभासनाच्या अधिकाऱ्याच्या इथून कोणी आले व म्हणाले, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम कशाला देतोस. हा, याईर आहे. कोण आहे चर्च? याईर. आणि संगती कोण चाललाय? येशू चाललाय. सगळे बोला, कोण चाललाय? येशू चाललाय. याईर आहे आणि संगती येशू चाललाय. नाव स्थिती माहिती आहे. याईर कुठे चाललाय? घरी चाल. कोणाला घेऊन? येशूला कारण घेऊन. मुलगी मरणाच्या स्थितीमध्ये आहे. Yes. आता रस्त्यामध्येच एक निरोप्या येतो. काय येतो? निरोप्या येतो. आणि त्याला सांगतो, आई गुरुला काय देऊ नको, श्रम देऊ नको. जास्त त्रास देऊ नको, कारण येऊन फायदा होणार नाही. कारण ज्यासाठी तो घेऊन चाललाय तो ऑलरेडी काय झालाय, मरण पावला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जसं वचन आलं, येशूने काय रिॲक्ट केलं, वाचू या ठिकाणी. वैभव. 36 वचन. तेव्हा येशू त्या सांगितलेल्या शब्दांकडे लक्ष न देता सभासनाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. हा, पहा, पुन्हा एक्सप्लेन करतो या ठिकाणी. याईर आणि येशू कोण आहे? याईर आणि येशू. सभास्थानातला व्यक्ती जवळचा आला आणि म्हटला, गुरुला काय देऊ नको, त्रास देऊ नको. आता ही परिस्थितीला घेऊन याच्या मनाशी कोण बोलणार? सैतान. कोण बोलणार? सैतान. कारण हा विश्वासाने कोणाला घेऊन चालला? येशूला घेऊन चालला. कारण येशू येईल, माझ्या मुलीवर हात ठेव. ह्याने आपला विश्वास कायम केला होता आपल्या मनात. येशू घरी येईल, हात ठेवल, मुलगी बरी होईल. जसा विश्वास होणार तसं होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण याचा विश्वास काम करू नये म्हणून एक दुःखद घटना घडली आणि त्याचा आडोसा घेऊन आता याच्याशी कोण बोलणार? सैतान बोलणार. ह्या निरोप्या हा फक्त म्हटला, अरे गुरुला त्रास देऊ नको, मुलगी काय झाली, मरण पावली. आता ह्या परिस्थितीला घेऊन तुमच्यावर सैतान प्रश्नाचे अटॅक चालू करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला प्रश्न, आता फायदाच नाही, येशूला येण्यात उशीर झाला किंवा तू येशूला आणण्यास उशीर केला, घरी जाऊन काय होणार आहे, तरी हाती काही लागणार नाही. नाही. हे सगळे विचार कोणावर येऊ लागले? याईरावर येऊ लागले. सगळे बोला, कोणावर येऊ लागले? जसंच इथून त्याला सांगण्यात आलं, बायबल सांगतं येशू लगेच रिॲक्ट झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाच, सेम वाच. 36 वचन. तेव्हा येशू त्या सांगितलेल्या शब्दाकडे लक्ष न देता हा, त्या सांगितलेल्या शब्दाकडे लक्ष न देता म्हणजे हा काय निरोप आणतो हे शब्द त्याच्यावर हवी होणार आहे, पण येशू शब्दाकडे लक्ष न देता याईरला म्हणतो, विश्वास धरशील तर, विश्वास मात्र धर, कम ऑन, विश्वास धरशील तर देवाचा गौरव पाशील. पहा प्रभू काय सांगतोय. परिस्थिती बोलते, कोण बोलतीये? परिस्थिती बोलते. इथून कोण बोलतोय? देव बोलतोय. कोण बोलतोय? देव बोलतोय. तुमच्या हातामध्ये परिस्थितीचं ऐकायचं का देवाचं ऐकायचं? किती लोकांना कळालं? इथून कोण बोलती? परिस्थिती बोलते. जोरात बोला, कोण बोलतीये? परिस्थिती. इथून कोण बोलतोय? परमेश्वर बोलतोय. आता तुमच्या हातात याच्याच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं मनावर घ्यायचं का येशूचं मनावर घ्यायचं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देव बोलतो ना तुम्ही ते करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यार काय म्हणला पाहिजे? अरे तू ऐकलं नाही तो काय बोलला आता? यार काय म्हणला पाहिजे? तू ऐकलं नाही का? तू ऐकलं नाही त्यांनी काय संदेश आणला? चर्च तुम्ही देवाचं मनावर घ्या. येस. आणि जे देव बोलतो ना तुम्ही ते करा. ते ऑलरेडी प्रभूला माहिती का ते काय बोलतंय. येस. आमचा प्रॉब्लेम काय आहे की आम्हाला वाटतं का प्रभू 2 मिनिट थांब आणि पहिले मला सांगू दे का नेमकं स्टोरी काय. स्टोरी माहित असता कोण बोलला? परमेश्वर बोलला. त्याला स्टोरी वेगळी सांगावी लागली का? नाही. जसं त्याच्याशी तू बोलला, जसं परिस्थिती तुमच्याशी बोलणार, येशूला माहिती आहे स्थिती तुमच्याशी काय बोलते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून येशू त्याच्या प्रार्थना करण्यापूर्वीच येशू बोलायला स्टार्ट झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आज आमचा प्रॉब्लेम हाच आहे का? आम्हाला काय वाटतं, माझं काय ऐकून घ्या. परिस्थिती ऐकून घ्या. जसं परिस्थिती तुझ्याशी बोलू लागती, येशू पण बोलायला लागतो. येस. काय करू लागतो? येशू बोलू लागतो. पण आपण म्हणतो असं कसं, प्रोटोकॉल नाही. पहिले मी रडून सांगणार, सगळं सांगणार आणि मग तू माझ्याशी बोल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रोटोकॉल कसा आहे? अगोदर परिस्थिती, सगळं मी सांगणार आणि मग माझ्याशी कोण बोलणार? परमेश्वर बोलणार. म्हणजे म्हणतात माझा लेकरांचा माझा प्रोटोकॉल वेगळा आहे. जसं स्थिती बोलणार मी गप बसत नाही, मी पण लगेच बोलायला स्टार्ट करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक वेळेस आपण साक्ष ऐकतो का अचानक काही प्रॉब्लेम झाला, माझ्या मनात देवाचं वचन काय होऊ लागलं, फिरू लागलं, मग देव काय करू लागला? बोलू लागला, त्याला कळलं परिस्थिती काय होऊ लागली, हावी होऊ मग लागला. आत्म्यात जे वचन आहे ते बोलू लागतं तुमच्याशी. येस. मग जे देव बोलतो ना तू ते मनावर घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तू ते मनावर घेणार नाही तर मग 100% परिस्थिती तुझ्यावर विजय पावणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तू म्हणशील देवाने काहीच केलं नाही. देव म्हणतो मी संगती होतो.
मी तुझ्याशी बोललो पण तू माझं मनावर घेतलं नाही. कोणाचं मनावर घेतलं? परिस्थितीचं. तुमची परिस्थिती पाहूनच नेहमी वचन येतं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हा म्हणला पाहिजे का तू काय बोलतोय विश्वास धर. मुलगी काय झाली? मरम पावली. तो म्हणतो ते मला माहित नाही. मला एकच माहिती, मी जे बोलतो ना ते मनावर घ्यायचं. येस. तुझी स्थिती काय सांगती हे मनावर घेण्यापेक्षा येशू काय बोलतो, येशू बोलतो तो विचारपूर्वक बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जाऊन कसं चमत्कार करायचा हे काम तुमचं नाही, हे काम कोणाचं आहे? देवाचं. मग तू बघून घे जर तू वचन दिलं तर. पण आम्ही काय करतो, त्याचं बोललेलं वचन मनावर घेत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला सवयच आहे का पहिले मी माझं काय सांगणार, परिस्थिती सांगणार जोपर्यंत मी माझी पूर्ण परिस्थिती 2-4 वेळेस 2-4 लोकांना सांगत नाही. तोपर्यंत माझ्या जीवाला चेन पडत नाही. आणि तुला आवाज देऊ 2000 कोण? देव. सगळे बोला कोण? परमेश्वर. त्याचं कुठं मनावर घेतो आपण. म्हणून आमची स्थिती ना आमच्यावर राज्य करते. आमचे दिवस बदलत नाही. का? कारण आम्ही देवाचं कमी ऐकतो आणि परिस्थितीचं जास्त. अरे परिस्थिती जास्त बोलायला लागती, इश्यू पण बोलायला लागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान तुमच्या अंतरात्म्यात वचन येतं का नाही येत? येस. मग ते ऑटोमॅटिक येत नाही. कोणाचा आत्मा बोलतोय? देवाचा आत्मा. याईर बरोबर शारीरिक रूपात येशू होता आणि आमच्या बरोबर पवित्र आत्म्याच्या स्वरूपात येशू याचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग येशू गप बसणार का बोलणार? बोलणार. मग कुणी मनावर घ्यायचं? आपण ते मनावर घेत नाही. आपण परिस्थिती काय बोलती ना ते जास्त मनावर घेतो आणि म्हणून येशू संगती असता, वचन संगती असता आमचे ब्लेसिंग्स आम्हाला भेटत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतो आता तरी समजतंय का? कोणाचं वचन आलंय? देवाचं वचन. परिस्थिती पाहूनच काय येतं चर्च? वचन येतं. नेहमी लक्षात ठेवायचं, वचन असंच येत नाही. माझी स्थिती देव जाणतो म्हणून देवबाप बोलतो. येस. मी प्रार्थना करल मग देवबाप उत्तर देईल. चर्च आम्ही ते लिहिलंय पवित्र शास्त्रात, आम्ही वाचलंय का प्रार्थना करण्या अगोदर तुझ्या मनात काय आहे हे कोणाला ठाऊक आहे? परमेश्वराला मग ठाऊक देवाचा आहे. परिचय देतोय का तुझ्या मनात काय चाललंय मला माहित आहे, ते मनावर घेऊ नको म्हणून देवा बोला स्टार्ट करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं वचन. तुम्ही देवाचं ऐकलं पाहिजे चर्च. जस तुम्ही देवाचं ऐकाल आणि ते कराल जे येशू बोलतो मग तुमच्या जीवनात 100% चमत्कार होणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही स्थितीचं जास्त ऐकता आणि येशूचं मानावर घेत नाही तर मिरॅकल येत नाही. तो म्हणतो तुझ्या म्हणण्यावर मी काय टाकतो? जाळं टाकतो. प्रभूचं जर वचन आलं, प्रभू म्हणतो हे कर तर तू कर चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तो प्रार्थनेबद्दल बोलतो, प्रार्थना कर. तो म्हणतो विश्वास ठेव, विश्वास ठेव. तो म्हणतो चर्चला जा, चर्चला जा. तो म्हणतो ज्याही प्रमाणात देव तुझ्याशी बोलतो, देव क्षमाबद्दल पण बोल. कशाबद्दल बोलल? क्षमाबद्दल. देव क्षमेबद्दल बोलल, देव प्रीतीबद्दल बोलल. जे काही देव तुम्हाला बोलला ते मनावर घ्या, कारण तेच तुम्हाला काय मिळून देईल? सुटका मिळून देईल. तेच तुम्हाला ब्लेसिंग्स मिळून देणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही देवाचं वचन कॅच करणार नाही आणि स्थितीच बोलणार तर ब्लेसिंग्स येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुमच्याशी कोण बोलतोय? परमेश्वर बोलतोय. बोलतोय का चर्च? येस. कोणाचं मनावर घ्यायचं? देवाचं वचन. येशूचं मनावर घ्या चर्च. प्रभू काय बोलतो? याईरशी जसं परिस्थिती बोलू लागली येशू गप बसला नाही. इमिजिएट येशू बोलायला स्टार्ट झाला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा येशू गप बसत नाही, तो बोलतो पण आपण ते ऐकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणती स्थिती घेऊन सैतान आमच्याशी काय करतो? बोलतो. बोलतो. आजार आहेत, काय आहेत? आजार. लगेच येणार, इथून येणार. 24 तास किती? 24 तास. 36 तास, 24 तास, 12 तास संपलं. आमचे लगेच हातपाय कसे? गहाळ. आम्हाला वाटतं आता गेलं, आता गेलं. आणि ते म्हणतो मरण जीवन कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. ते सगळं ठीक आहे पण ते पहिले 12 तासाचं काय ते सांग पहिले. चर्च स्थिती बोलतीये पण तू कोणाचं ऐक? देवाचं ऐक. तू देवाचं वचन मनावर घे. स्थिती सांगणार 12 तास, 20 दिवस, 25 दिवस, 5 वर्ष, 6 वर्ष तू बरा होणार नाही, पण देव काय बोलतोय ते तू मनावर घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव म्हणतो मी तुझं अंथरूण बदलल तर देव बदलणार. येस. आमेन. देव जर तुला उभा करणार तर 100% उभा करणार. देवबाप तुला अशा अद्भुतरित्या त्या विकारातून बाहेर काढणार तर 100% काढणार चर्च. मग स्थिती काय सांगती, सायन्स काय सांगतं त्यापेक्षा प्रभूचं वचन काय आलं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? समजा आपण प्रार्थना करतो, थांबा कुठं करता प्रार्थना, पहिले ऐकून तर घ्या. कितवी स्टेज आहे? आता मला सायन्स तू किती समजणार आहे कोणती स्टेज आहे? मला एकच माहिती आहे, प्रभूच्या चापकांद्वारे आरोग्य आहे. तू किती भयानक आजार सांगितले त्या नावही पाठ होत नाही आपल्याला कधी कधी, जास्त सायन्सवाले अवघड असतील तर. इथं पण या ज्या सिस्टर कधी कधी साक्ष घेतात लोक म्हणतात लय अवघड नाव वापरले, पण इच्छा तर आहे ना अवघड नाव काय करावं का म्हण. किती लोकांना कळतं? या सिस्टर्स ज्या नर्सिंग फील्डमध्ये येऊन आहेत साक्ष सांगतात आणि ते एखादा सायन्सचा टर्म यूज करतात. अर्धे लोक म्हणतात फार अवघड शब्द वापरला, पण तुझ्या जीवनात आलं तुला वाटतं तो काय करावा मी सांगावा. का म्हणून कळतं चर्च. ऐकताना आवडत नाही. पण सांगताना आवडतं आपल्याला. थांब ऐकून घ्या, लिहून आणणार किती अवघड शब्द आहे. अरे पण देव किती अवघड शब्द असो, देव एकच बोलणार त्याच्या प्रत्येक चापकांद्वारे तुला आरोग्य आहे.
येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इथून 12 तास असू द्या, 24 तास असू द्या, जगातले 2 मात्र असे पेशंट असू द्या, काही पण असू द्या, देवबाप तुम्हाला बरं करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या टायमाला ज्यास मला तो थंबोसी झाला होता, म्हणले 1000 किती, हजारात एक. त्या टायमाला 2008 मध्ये मला म्हणले होते 1000. एक. मी म्हणलो देवा 1000 माझाच नंबर लागला. असा कधी 10 मध्ये नंबर नाही येत आपला पाहिला का मान कळतं. कुठं जर चांगलं काम असेल त्याच्यात 10 मध्ये पण आपण सिलेक्ट होत नाही, आणि त्या 1000 एक. प्रभू निगेटिव्ह मध्ये 1000 आम्ही पहिले का मन निराश होतं. मन काय होतं, निराश होतो. प्रभू असा कधी नंबर नाही आला कोणत्या गोष्टीत पुढं. पण ह्याच्यात माझा नंबर. त्या टायमाला मी कोणाचं वचन ऐकत होतो, देवाचं वचन. मी जिथं जायचो रिपोर्ट घ्यायचे आणि कोणाकडे पाहायचे, देवाकडे. वरती पाहायचे, म्हणजे लय कमी वयात तुला 1000 झाला. मग मला वाटलं इथून डिस्करेज येतं, काय येतं, निराशा येते इथून. मी कोणाचं वचन ऐकत जाईल, देवाचं आणि वचन. मी देवाचं वचनच क्लेम करायचो चर्च का देवाद्वारे मला ब्लेसिंग्स आहेत, देवाद्वारे मला हिलिंग्स आहेत, देवाद्वारेच मी ब्लेस आहे आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या नॉलेजनी ते बरोबर असतील, पण आम्हाला पवित्र शास्त्राचं नॉलेज आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. आणि ते हालेलुया. सांगतं का तिथून तुम्हाला जीवन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. स्थिती बोलणार, पण देव जर बोलतो ना मग विषय क्लोज. प्रेज द लॉर्ड. एक नगरमध्ये आम्ही अशी बहीण पाहिली की तिला 2 कॅन्सर झाले. किती, 2 आणि कॅन्सर. दोन्ही कॅन्सर मधून देवाने तिला ब्लेस केलं. येस. किती, 2 कॅन्सर मधून. 2 कॅन्सर मधून. एक असेल त्याच्यातच आपण आउट. ती एकातून बरी झाली, दुसरा झाला, चेहरा बारीक झाला. अरे म्हणलं पहिलेच गेली असती, पण देवाने जर तुला काय केलं, वाचवलं. तर देव पुन्हा वाचवल, आणि चर्च पुन्हा ती ब्लेस झाली, तिचा चेहरा परत टवटवीत प्रभूने केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च देव काय सांगतो ते आम्हासाठी महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचं ज्ञान त्या फील्डनी बरोबर असेल, पण आमच्याकडे प्रभूचं ज्ञान आहे. येस. आणि ते वचन जर सांगतं तू माझं वचन मनावर घे, तर देवाचं वचन मनावर घे चर्च. Yes. देव बोलतो मी तुला लाईफ देईल, तर देवा तुम्हाला लाईफ देणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च. याईरला कोड होते, काय होते, सॉरी नामानला काय होते, कोड होते. आणि आन्सर काय आलं त्याला, जा आणि यार्देन मध्ये काय कर. डुबकी मार. तुम्हाला लिहायला काय लॉजिक आहे, हे माझ्या डोक्यात बसत नाही. ते तुझं काम नाही डोक्यात बसायचं का नाही बसायचं, देव बोलला ते करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव जे काही तुमच्याशी बोलतो वाचनाद्वारे ते तुमच्या मनावर घ्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यातून कसं उगवायचं हे कोणाला माहितीये. देवाला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांशी बोलतो. म्हणून जर कुणी आजारामध्ये आहे आणि तुम्हाला काही टाइम सांगितलाय, कालावधी सांगितलाय, स्वतःचं जीवन लॉक करून घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन काय सांगतं ते डिक्लेअर करायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. आणि हे ज्ञान पण चांगलं आहे. हे तर म्हणतात ना 12 तास 4 वर्ष 5 वर्ष राहिले तुझ्याकडं, देव जर तुला बरं करेल ना, तुझ्याकडे पुरावा असेल साक्षीचा, हे माझं लाईफ होतं आणि देवाने मला काय लाईफ दिलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जगातून शहानिशा होती चांगली आहे का, गौरव कोणाला मिळणार देवाला का, मिळणार. बघा काय सांगितलं होतं देवाने मला आज कशा प्रकारचं जीवन दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतं. कोणाचं ऐकायचं, देवाचं वचन जे देव ऐकायचं. बोलतो त्या गोष्टी आपण काय करायच्या. ऐकायच्या. परिस्थितीद्वारे सैतान 100% आमच्याशी काय करणार, बोलणार. बोलणार. आता जे जॉब साठी ट्राय करतायत इथून पण कोण बोलणार, परिस्थिती बोलणार. 100%. अरे बाबा तुझा अभ्यास झाला नाही, काय झाला नाही, अभ्यास झाला नाही. बघ लय हुशार पोर याच्यात दिसतात, त्यांनी अकॅडमी लावलेल्या आहेत. आता एक पोस्ट फिरती ह्याच्यावर जर तुम्ही पाहिली सोशल मीडियावर, का एक धनगराचा मुलगा काय झाला, IPS झाला. आणि आपण अरे मला क्लासच नाही, मी यावर्षी ब्रेकच घेतो, गॅपच घेतो, आणि तो बघ कोणाचा बोरगा धनगराचा. लपला नाही कोणत्या गोष्टी माग. कमॉन कळतं ना आमच्याकडे तर कोण आहे जिवंत, परमेश्वर आहे. मग जीवन प्रभू तुझ्याकडे आहे, स्थिती भेडवणार, पण तू कोणाकडे बघ, देवाकडे पहा. तू प्रभूकडे बघ आणि आपला पाऊल उचल. येस. तो 100% सांगल अभ्यास झाला नाही, होणार नाही, पण जर तू तुझे प्रयत्न केलेत तर नक्की देवाकडे बघ. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता त्यांच्यासाठी पण नाही बरं का, जे भक्त MPSC फॉर्म भरतात आणि परीक्षेला जातात ते तुमच्यासाठी नाहीत. अभ्यास पण करायचा. नाही तर काही लोकांचं काय फक्त काय करायचा, फॉर्म भरायचा. म्हणजे सांगायला भारी वाटतं कोणती तयारी करतोय, MPSC आणि UPSC. पुस्तक तर काही वाचत नाही. म्हणजे तू तुझा 1 तास तरी अभ्यास केला पाहिजे, 2 तास तरी अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे तू दिवसभर नाही बस, तू म्हणजे काम करतोय, घर बघून सगळं करतोय, मग देवबाप तुझी बाजू धरून धरणार. पण काही लोकांचं कसं आहे, करत काहीच नाही, सगळं कोणाच्या भरोश्यावर, देवाच्याच तुम्ही भरोसा. पास नाही होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चुकीने पण देव करणार नाही, चुकीचं साक्षी लोकांकडे जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या लोकांना पांगळं बनवायचं नाही, काय बनवायचं नाही, पांगळं अभ्यास बनवायचं करणं चांगलं आहे, पण स्थिती अशी आहे का बाबा मला काम बघावं लागणार, माझी घरची स्थिती अशी नाहीये की मी क्लासला जाऊ शकतो, पण 2 तास तरी मी करतोय, 1 तास मी करतोय, मी देवाकडे बघतोय, मग देवा तुम्हाला ब्लेस करणार. नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांना अख्खा दिवस आहेत पण अभ्यास नाही. सगळं कोणाच्या भरोश्यावर, देवाच्याच आणि भरोसा. साक्ष बी येऊन देणार नाही, देवानीच केलं. देव म्हणतो लोकांना पांगळ करू नका, असे साक्ष देऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिस्थितीद्वारे
सैतान भेडवल, पण तुम्ही देवाबद्दल बोलले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? दावीद ज्यावेळेस गेला शाऊलाकडे, त्याला वाटत असेल ना मला चान्स कसा भेटणार लढायचा, हे लोक मला कमकुवत ठरवतील. कसं ठरवतील? कमकुवत ठरवते. का? कारण माझ्यात ती पात्रता नाही ना, माझं शरीर तसं आहे ना, माझा लढाईचा अनुभव माझ्याकडे आहे. पण त्यांनी कोणाकडे पाहिलं? देवाकडे त्यांनी पाहिलं. आपल्या विचारांना नाकारत केलं का नाही बाबा मला माझ्या विचारात गुरफटायचं नाही, मी विश्वासाने शाऊलाला जाऊन म्हणून की लढाई मी काय करणार, लढणार. आणि त्याला चान्स मिळालाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांनी हा विचार पहिले केला असता का शाऊल का म्हणून माझं ऐकल, तो मला संधी देईल का, तो मला पाठवेल का, हे लोक तयार होतील का, दावीद कधीच शाऊलाकडे जाऊ शकला नाही. तिथं जाण्या अगोदर दाविदानी पण कुठं संघर्ष केला आपल्या मनामध्ये. कमॉन, किती लोकांना समजतं? अवघड गेलं का थोडंसं? दाविदानी कोणाला मारलं? गोल्यातला. मारलं. असं इझी का चला शाऊलकडे जातोय मला चान्स दे मी जातो? नाही. मनात हजार विचार आले असतील का एवढे मोठमोठे योद्धे असता मला कोण उभं करल, मला कोण स्थान देईल, मला जागा देणार नाही, मला उभं करणार नाही, त्याच्यासमोर तर मला बाहेरच म्हणतील जा घरी. कुठं जा? घरी जा. शाऊलापर्यंत मला जाऊ बी देणार नाही का राजापर्यंत. लोक म्हणतील लहान मुलगा चेष्टा करतो तुम्ही त्याला घेऊन माझ्याकडे येता का. अनेक विचार असतील, पण दावीदानी प्रत्येक विचाराला मात देऊन तो शाऊलाकडे गेलाच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला पण तुमच्या मनात हजार प्रश्न सैतान उत्पन्न करणार, पण तुम्हाला त्याच्यावर मात देऊन प्रभूकडे पाहावं लागणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आनंदाची गोष्ट काय का देव बोलतोय तुमच्याशी. काय करतोय? देव बोलतो. हा फक्त असं आहे, फक्त परिस्थिती बोलते. कोण बोलतीये? परिस्थिती आणि बोलते. देव बोलत नाही तर मग विचार करा बाबा. मग तुम्ही काय करा? विचार. पण जर देव तुमच्याशी काय करतोय बोलतो. मग कसला विचार करताय आता? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू तुमच्या बाजूने बोलला नसता तर तुम्ही विचार करा, 100% करा. पण जर येशू तुमच्या बाजूने बोलतोय तर मग का विचार करताय? आता विश्वास ठेवा म्हणजे देव तुम्हाला ब्लेस करेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च? कोण बोललं इथून? परिस्थिती. इकडून कोण बोलला? परमेश्वर बोलला. येशू गप बसला असता तर मग समजू शकलो असतो का याईरला विचार हवी झाले. पण येशू काय केलाय? बोलला. मग आमच्याशी येशू बोलत नाही का? येस. बोलतो. प्रत्येक आठवडी देवाचं वचन येतं. बायबल उघडलं का देवाचं वचन येतं. आणि जर वचन येतंय तर मग का विचार करतोय? तू आशा ठेवून बघ, देव तुला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? कोणाकडे पहा? देवाकडे. आता नवीन ऍडमिशन सुरू होतील, मग तिथं पण आमच्या मनाशी घेणार का नाही बाबा माझं सिलेक्शन होणार नाही, मला ते कॉलेज भेटणार नाही. कोणाकडे बघ? देवाकडे पहा. तू प्रभूकडे बघ. कोणाकडे बघ? प्रभूकडे नक्की पहा. तुझं चांगलं अटेम्प्ट कर, प्रभूकडे बघ, देव तुला योग्य ठिकाणात पोहोचवल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रक्तस्रावी स्त्रीला येशूकडे जायचं होतं. कोणाकडे? येशूकडे. आणि तिच्याकडे असे भरपूर ड्रॉबॅक होते का ती कोणाकडे जाऊ शकत नाही. येशूकडे. कारण तिला माहित होतं का हे लोक मला जाऊ देणार नाही, मी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण तिने पहिले आपल्या विचारांवर मात दिली. येस. कशावर? विचारावर मात का दिली. जरी हे नियमशास्त्रात बसत नाही, लोक माझी घृणा करतात, अशा लोकांना देवाच्या जवळ जागा नाही. पहिले तिची लढाई तिच्या मनाशी होती. कोणाशी? मनाशी होती. म्हणून रक्तस्रावी स्त्री येशूला स्पर्श करण्या अगोदर आपल्या मनात तिने विजय मिळवला होता. येस. का मी कसंही करल आणि येशूला जाऊन काय करणार? भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिच्या मनात लाख विचार तिला म्हणत असतील का जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, पण ते म्हणजे नाही मी जाणार आणि देवबाप माझ्यासाठी करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्या आत्म्यात देवबाप तुमच्याशी काही बोलतोय आणि मग तो का कर तर तू केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? हे इतकं सोपं नाहीये का ती म्हणली चला कोणाकडे जाते? येशूकडे जाते. मनात हजार प्रश्न. नियमशास्त्र काय सांगतं? फरुशी लोक तिथं उभे आहेत, धोंडमार करतील, जीवानी जाईल, आजार तर हेच आहे, त्याच्या पहिलेच माझा प्राण काय होऊन जाईल. निघून जाईल. पण आपल्या प्रत्येक मनाच्या विचारावर मात देऊन तिने कोणाचं ऐकलं? आपल्या मनात. देवाचं ऐकलं. आत्म्यात तिला जाणवत होतं का देव मला बोलवतोय, येस. देव म्हणतोय का माझ्याकडे ये, माझा अनुभव घेऊन बघ. आणि त्या तिच्या आत्म्यातली प्रेरणा तिने दाबली नाही, त्याला वाव दिली आणि ती ब्लेस झाली. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देवा बोलतो ते करा. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणली असती कसं काय शक्य आहे, कोण भेटवणार आहे, कोण मध्यस्थी करणार आहे, तू ते ऐकू नकोस, देवा म्हणतो ना माझ्याकडे ये, तर देवाकडे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून ती आली का नाही आली? येस. आली. लपत छपत गर्दीत घुसली का नाही घुसली? चर्च. Yes, घुसली. देवा बोलतो ना मग मला करायचं, मग मला परवा नाही का मी मारणार का जगणार. जर देवाने प्रेरणा दिली तर मी ते करणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमच्याही ऍडमिशनसाठी कोणाकडे बघा? देवाकडे पहा. आणि विश्वासाने पाऊल उचला. आता जो टाइम आहे त्याच्यात काय करा? नक्की अभ्यास करा. काय करा? अभ्यास. सगळे बोला जे यंग आहेत काय करा? हा टाइम आहे अभ्यासाचा. नेट सेटचा फॉर्म तुम्ही लास्ट टाइमाला भरायला म्हणताल की नाही, सगळं कोण बघून घेईल? परमेश्वरच बघू. प्रभूने बघणार. आता टाइम आहे. काय आहे? टाइम आहे. प्रभूकडे बघ, अभ्यासही कर, देवबाप तुला उन्नती देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मग थोड्या दिवसांनी काय होईल? स्थिती तुझ्याशी बोलणार, म्हणणार अभ्यास झाला नाही, काही फायदा नाही,
एक काम कर, काहीतरी अल्टरनेट छोटा मोठा कोर्स करून टाक. काय कर एखादा छोटा मोठा कोर्स काहीतरी करून टाक, वर्ष जाण्यापेक्षा काहीतरी टाइमपास करून टाक. आणि मग आपण पण त्या बोलण्यामध्ये काय करतो अडकून जातो. आणि आपलं जे अकॅडमिक इयर आहे ते आपण स्पॉइल करून टाक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यात क्लिअर राहा, आत्म्यात काय राहा, हुशार. आणि परिस्थितीचं ऐकू नका. देव तुमच्याशी बोलतो त्याचं तुम्ही ऐका, ते तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय चर्च? इवन तुमच्या फायनान्ससाठी, तुमच्या घरासाठी. आम्हाला वाटतं की बाबा मी गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, तेवढी सॅलरी माझ्याकडे नाही आहे, मला गॅरंटर नाही आहे. पण जर देवाचा आत्मा तुला प्रेरणा देतो की मी तुला घर देईल, तर शंका धरू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण प्रोव्हाइड करेल? परमेश्वर. सगळे बोला, कोण प्रोव्हाइड करेल? परमेश्वर. स्थिती 100 प्रश्न विचारणार, ते बरोबर आहेत, ते कसे आहेत? बरोबर आहे. पण इकडून कोणाचं वचन येतंय? देवाचं वचन मग चर्च कसं द्यायचं? तो देवाचा पाठ झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला कसं उन्नती प्रोव्हाइड करायची, तुला कसं यश द्यायचं, हे देव डिसाईड करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिस्थिती मॅच होत नाहीये प्रभूच्या वाटणाला, फरक पडत नाही, देवाचं वचन आलं तर ते मनावर घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते वचन तुला 100% फळदायी करेल आणि आपला गौरव करून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. कमावून किती लोकांना कळतं? इस्रायल मिस्रात असताना मोशे त्यांना म्हणतो का तुम्हाला राष्ट्र बनवणार. काय बनवणार? राष्ट्र. आणि ते काय होते चर्च? गुलाम. गुलाम. काय होते? गुलाम होते. गुलाम लोकांना सांगण्यात येतं, तुम्ही काय बनणार? राष्ट्र बनणार. कसं काय पॉसिबल आहे? आम्ही आमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आम्हाला नाही, आम्ही काय बनणार? राष्ट्र बनणार. चर्च वचन आलं, बिलीव्ह करा, बाकी विचार करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना पण काय आलं? देवाचं वचन आलं. देवाचं वचन आलं. पण मिस्र बोलायचं आम्ही सुटका देणार नाही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, पण वचन आहे मी तुला राष्ट्र बनवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन आहे चर्च, स्थितीला ऐकू नका, देवाचं वचन डिक्लेअर करा, हे वचन तुम्हाला फ्रुटफुल करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देव बोलतो ते तुम्ही करा, ते तुम्हाला फळदायी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळालं? शक्य होतं का चर्च गुलाम लोकांचं काय बनवायचं राष्ट्र बनवायचं. आणि असं राष्ट्र बनवायचं का त्याचं आज जगात सगळ्यातून मोठं नाव आहे? येस. जगात सर्वातून मोठं नाव आहे. कुणाचं? इस्रायलचं. कम ऑन, एक टाइम गुलाम होते. काय होते? गुलाम होते. पण काय होतं सांगते? देवाचं वचन होतं. देवाचं कमिटमेंट आहे. देवाचं कमिटमेंट आहे तर तुम्हाला लाख लोक दाबण्याचा प्रयत्न करू, तुम्ही दाबणार नाही. देवाचं वचन तुम्हाला फुलफिल करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे देव बोलतो ना ते नाकारू नका. स्थिती पाहूनच कोण बोलतो? परमेश्वर बोलतो. सगळे माझ्या मागे म्हणा, परिस्थिती पाहून परिस्थिती पाहून मगच देव बोलतो. मगच देव बोलतो. माझ्या जीवनात माझ्या जीवनात मी ज्या कशातून चाललोय मी ज्या कशातून हे चाललोय सगळं देवाला माहिती. ते सगळं देवाला माहिती आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमचा ड्रॉबॅकच आहे का आम्हाला वाटतं का पहिलं माझं काय ऐकून घ्यावं, परिस्थिती ऐकून घ्यावी. खूप कॉम्प्लिकेटेड. कसं आहे? कॉम्प्लिकेटेड. पण वचन इतकं सिंपल आलं तर ते मनावर घे. येस. कसं घे? मनावर घे. कारण वधस्तंभाचं सगळं कॉम्प्लिकेटेड, सर्व कष्टकारी दुःखदायी कुणी घेतलं येशूने घेतलं आणि आम्हासाठी सोपं केलं. कसं केलं? सोपं केलं. म्हणून तू हा विश्वास ठेव का जर सोपं उत्तर मला येतंय तर ते मी मनावर घेतलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नामाला ते म्हणले का जर कठीण सांगितलं असतं तर तू ऐकलं नसतं का? येस. तुला कसं सांगितलं सोपं सांगितलं. पण तू ते मनावर घेत नाही. आम्हाला पण वाटतं का आमचं पण रास्ता कसा आहे, खूप कठीण आहे. कसा आहे? आणि मग देवाने म्हणावं अरे बाबा नाही बाबा 2 वर्ष तरी लागतील. किती? 2 वर्ष. कमीत कमी 40 अशा 4-5 प्रार्थना झाल्या पाहिजे, उपवास प्रार्थना. मग आम्हाला वाटतं अरे नाही काय तर सांगू राहिले चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक 40 प्रार्थना नाही, किती? 40 5-6 सेट झाले पाहिजेत अशी. मग आम्हाला वाटतं नाही प्रॉब्लेम काय तर जबर आहे. कसं आहे काय तर जबर. म्हणजे पास्टर जर म्हणणार लय जबर केलेलं आहे मग लोकांना वाटतं हा पास्टर खरा आहे, हा पास्टर खरा आहे. कारण हा साधा नाही सांगत. हा कसं सांगतो? अवघड अवघड सांगतो. जबर. जबर बोल. कसं? जबर. लय जबरदस्त केलेलं आहे. मग जबरदस्त केलं तर समोरचा खुश, त्यांना वाटतं हाच पास्टर राईट आहे. आणि आपण म्हणा काय काळजी करू नका, देव बाप करेल. जबरदस्त. कसं? जबरदस्त. तुमचं घर बांधलंय, तुमचं असं बांधलंय, तुमचं त्याला असं वाटतं लय भारी बोलला हा, ह्या मला आवडलं. मग त्याला वाटतं माझ्या फिलिंग्स हा समजून घेतं आणि हा फिलिंग्स ऐकूनच घेत नाही. म्हणतात काळजी करू नका, देव बाप करणार आहे. कमान कळतं चर्च आम्हाला हे जास्त आवडतंय. परिस्थिती काय करावं आमच्याशी बोलावं. काय करावं? बोलावं. आमचा अख्खा टाइम फक्त परिस्थितीशी बोलण्यातच जातो. त्यांनी बोलत राहावं ना आम्ही ऐकत राहावं. आणि तो बोलणार आम्ही ऐकणार आणि प्रयत्न करून मी लॉक होऊन जाणार. पण देवाचं नको ऐकूस. अरे देवाचं ऐक. कोणाचं ऐक? देवाचं ऐक. ह्याला टाइमपास तोच आहे. हा तुला 24 तास सोडणार नाही. रात्री 2ला उठला, बाथरूम जरी उठला तरी तो घेऊन येईल प्रश्न. कमॉन कळतंय. नंतर झोपच गेली पहाटेपर्यंत. का? कारण त्याचं कामच तुझ्याशी काय करायचं फक्त बोलायचं. कमॉन तो 24 आवर तयार आहे तुझ्याशी काय करायला, बोलायला. त्याला माहिती आहे तू ऐकत राहा, मी तुला गुरफटून ठेवतो. जर तुला मी सोडलं तू कुणाचं ऐकशील?
देवाचा ऐकशील. सगळे बोला कोणाचा ऐकशील. देवाचा ऐकशील. म्हणून सैतान आम्हाला सोडत नाही. एक नंतर दुसरा प्रश्न, दुसरा नंतर तिसरा प्रश्न, तिसरा नंतर चौथा प्रश्न. त्याला माहिती आहे जर काय मोकळं सोडला हा देवाचं ऐकल, आणि देवाचं ऐकलं तर मला जावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च स्थितीचा न ऐकण्यापेक्षा कोणाचा ऐका, देवाचा ऐका. ह्या ऐकण्यात आमचा फायदा आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतक्या सहजरित्या जाणार नाही, पण तुम्हाला पण तुमचे कान देवाकडे जास्त करावे लागतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थितीकडे नाही, देवाकडे. का देवा तू काय म्हणतो, तुझं वचन काय, मला तेच करायचं जे तू बोलतो परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक संघर्ष होईल चर्च, आणि जो या संघर्षामध्ये देवाची बाजू घेईल तो व्यक्ती ब्लेस होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वरी होऊ नका. तुमच्या जे काही गरजा आहे कोण फुलफिल करल, परमेश्वर करल. प्रभू करणार. मला एक साक्ष आवडली, त्यांनी लिव्हची साक्ष सांगितली त्या बहिणींनी, आणि तो इथं पॉईंट मी लिहिला लिव्ह बद्दल, सुट्टीबद्दल. कधी कधी आम्हाला वाटतं माझ्या पहिले 2 जण गेले आणि त्यांचे लिव्ह काय केले, कॅन्सल केली. आता मी कसं जाऊ, माझी पण काय होणार. कॅन्सल. किंवा समोरचा मूड कसा आहे, डेंजर आहे. समोरचा मूड डेंजर आहे, मग मला पण कदाचित ते आउट करून टाकतील. पण प्लीज तू स्थितीकडे बघू नको, तू कोणाकडे बघ, परमेश्वराकडे पहा. स्थितीद्वारे सैतान तुझ्या मनाला भेडवल, तुला खिन्न करेल, आणि जाण्यापूर्वीच तुला हार हे सिद्ध करून टाकल तुझ्या मनामध्ये, का बाबा तुला यश येणार नाही. पण जर देव बोलतो की तू पाऊल उचल, तर तू उचललं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहम्या चेहरा उदास होता. कसा होता, उदास होता. आणि तो म्हणला काय झालं, तो म्हणला यरूशलेमचे कोट काय झालेत. पडले. आता एका राजासमोर जर चेहरा डाऊन घेऊन कोणी उभा राहिला आणि राजाचा मूड गेला, तर तो व्यक्ती गेला समजायचं. येस. तो व्यक्ती गेला. पण नेहम्या चिंता करत नाही, वरती सुट्टी पण मागतो. काय मागतो, सुट्टी पण. कमॉन, कळतंय. म्हणजे माझा अपसेट चेहरा पाहून राजाचं मन काय झालं, डाऊन झालं. आता मी कसं धाडस करावं, कमी काय मागावी, सुट्टी मागावी. पण सुट्टी पण मागितली, आणि देवानी तिथं कार्य केलं. कमॉन. स्थितीला पाहून तो घाबरला असता, पण त्यांनी कोणाचं ऐकलं, देवाचं. जास्त तुम्ही देवाचं ऐका, स्थितीला मागं सरकावं लागणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना समजतं चर्च, आम्हाला वाटतं रे आताच मूड गेला ना, आता कसं बोलायचं. नेहमीला पण वाटलं असेल मी मूड घालवलं नाही, आता मी कसं बोलावं, पण बोलला चर्च. कोणाचं ऐकलं, देवाचं. देवाचा आत्मा सांगत होता की तुला यरूशलेमला यायचंय, तुला माझा गौरव करायचा. त्यांनी देवाचा आत्म्यात ऐकलं, आणि तो व्यक्ती ब्लेस झाला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची स्थिती पाहूनच देवबापाचं वचन तुम्हाला येणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आलेलं वचन हे तुमचे ब्लेसिंग्स आहेत. काय चर्च, आशीर्वाद. सगळं बोला काय, आशीर्वाद आहे. तुम्ही ते पटकन काय केले पाहिजेत, घेतले पाहिजे. बाबा नाही देवबापा तू बोलला, बस फिनिश, आता मी याच्यावर विश्वास ठेवतो, आणि हेच मला फळदायी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं इथपर्यंत मेसेज. कोणाचं वचन येतं, देवाचं वचन. काय बघून, परिस्थिती पाहून. सगळे बोला काय बघून, परिस्थिती पाहून. सगळं परिस्थिती प्रभूंनी पाहिली. रात्रभर पेत्राबरोबर काय झालं कुणी पाहिलं, देवाने पाहिलं. देवाने पाहिलं. याईरच्या घरात काय झालं कुणी पाहिलं, देवाने पाहिलं. रस्त्यामध्ये काय संदेश आला कुणी पाहिलं. देवाने. आता देव म्हणतो मी सगळं पाहतो, आता मी जे सांगतो ते तू कर, येस. आणि जर तू ते करशील हे तुला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही पुढे जाऊया मार्था मारियाकडं. लाजर मरून किती दिवस, 4 दिवस. आता पहा हे खूप सुंदर आहे. आजारी होता, कोणी निरोप पाठवला, मार्था मारियाने पाठवला. पवित्र शास्त्रात वाचलं 11व्या अध्यायात. आमचा भाऊ कसा आहे, आजारी आहे. येशू आला का, नाही आला. येशू किती दिवसांतर आला, 4 दिवसानंतर. आणि त्याला कळलं कोण मेला. लाजर मेला. मग परत प्रयत्न झाले नाही घरच्याकडून, कोणाला बोलवायचे, येशूला बोलव. झाले पाहिजे होते 1-2 प्रयत्न, परत येस. झाले का प्रयत्न, नाही झाले. त्यांनी आशा काय केली, सोडून दिली. बाबा एकदा बोलवलं तोपर्यंत लाजर गेला तर गेला, जाऊ दे आता येशूला बोलून फायदा नाही. आमचं पण असं आहे का काही गोष्टी आम्हाला वाटतं का आता हे विषय सोडूनच द्या, इथं काही हाती लागणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पण लाजरचा विषय काय केला, सोडून दिला. सगळे बोला काय केला, सोडून म्हणून दिला. जास्त प्रभू म्हणतो काय काढा, धोंड बाजूला काढा. ते म्हणतात काय येत असेल. वास येत असेल. आता विषय आम्ही क्लोज करून टाकला. येस. आम्ही पण अनेक विषय काय केलेत, क्लोज केलेत. अडकला पैसा क्लोज केला, तुटलेला संसार क्लोज केला. आम्हाला वाटतं का आता इथंच काही हाती लागणार नाही, हे विषय आता Stop. क्लोज. पण विषय जिथं क्लोज आहे, कधी कधी देव म्हणतो ते विषय पुन्हा ओपन कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते विषय परत काय कर, ओपन कर. ओपन कर, कारण मेलेल्या गोष्टी परत परमेश्वर जिवंत करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. इथं पण कोण बोलला, परमेश्वर बोलला का नाही बोलला, काय Yes. सरकव, धोंड बाजूला सरकव. आणि काय ठेव, विश्वास ठेव. 2 गोष्टी बोलला. पहिले काय सरकव, धोंड बाजूला आणि काय सरकव. ठेव? विश्वास ठेव. जे देव बोलतो तुम्ही करून पाहायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोललं तुम्ही कराल तर त्या गोष्टी तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का माहितीये का, जर देव तुमच्याशी बोलतो ना, मग परिस्थिती पण तयार आहे तुमच्यातून कोणाचा गौरव करायला. देवाचा. कारण तुम्ही जे करताय ना, कोणाच्या आत्म्याने करणार आहे, देवाच्या आत्म्याने. कोणाच्या प्रेरणेने करणार आहे. देवाच्या प्रेरणेने. म्हणून निसर्ग, जग, सगळ्या गोष्टी तयार आहेत आता देवाचं वचन तुमच्यात पूर्ण होण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं का अवघड चाललंय आजचं वचन.
कोणी केलं? देवानं. कोण बोललं? परमेश्वर बोलला. प्रभू बोलला, मनावर घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्थिती पाहूनच वचन येणार चर्च. स्थिती पाहूनच. बायबल सांगतं एक स्त्री जिच्या घरामध्ये दुष्काळ, त्या गावात 3.5 वर्ष दुष्काळ पडला होता आणि मग देवाचा सेवक आला त्या ठिकाणी, म्हणला का माझ्यासाठी पाणी घेऊन ये. काय घेऊन ये? पाणी घेऊन ये. का म्हणून वाचू या ठिकाणी आपण ते सारपा तेथे गेला आणि तो नगराच्या वेशीजवळ आल्यावर पहा तेथे एक विधवा काटक्या गोळा करीत होती. तेव्हा तिने तिला हाक मारून म्हटले, मी तुला विनंती करतो, मला प्यायला भांड्यात थोडे पाणी आणून दे. आणि ते आणायला ती जात होती. तेव्हा तिने तिला हाक मारून म्हटले, मी तुला विनंती करतो, मला भाकरीचा तुकडा आपल्या हाती घेऊन ये. तेव्हा तिने म्हटले, यहोवा तुझा देव जिवंत आहे, माझ्यापाशी चांदकी देखील नाही. ओके, खूप सुंदर आहे. देवाचा सेवक आहे. कोण आहे देवाचा सेवक? आता त्यांनी त्याला तिथून काढलं डोंगरातून आणि एका स्त्रीच्या घरी पाठवलं आणि तो म्हणला, ह्या घरी तुझं काय होणार? पालन पोषण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देवाचा सेवक आला या स्त्रीच्या घरी. असं लिहिलं ती विधवा आहे. कशी आहे? विधवा आणि आहे. तिला किती मुलगा आहे? एकच. सगळं बोला, किती? एकच मुलगा. आणि असं लिहिलंय ती काय गोळा करतीये? काटक्या गोळा करते. म्हणजे बाबा थोडंसं ते सरपंच जे असेल ते घेईल, नंतर ती आपला स्वयंपाक करल आणि पीठ तेवढंच आहे का दुपारपर्यंत होईल आणि त्यानंतर त्यांचं अन्न काय झालं? संपलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सेवक म्हणतो पहिले काय घेऊन ये? मला पाणी. घेऊन दे. काय घेऊन ये? पाणी घेऊन ये. आणि येताना काय घेऊन ये? एक भाकर पण घेऊन ये. पण तिचं उत्तर होतं चर्च का माझ्याकडे एवढंच आहे का मी खाऊन काय होणार आहे? मरून जाणार आहे. तो म्हणतो सगळं ठीक आहे पण पहिली भाकर मला दे. आता मला सांगा, देव पाठवतोय. कोण पाठवतोय? देव पाठवतो. तिच्या घरची कंडिशन देवाला माहित नाही का मी कोणत्या घरी तिला पाठवतोय? येस. कमॉन, देवाने देवाच्या सेवकाला पाठवलं. कोणत्या घरी पाठवलं? विधवेच्या घरी पाठवलं. अशा घरी पाठवलं का जिच्या स्वतःच्या घरात काही नाहीये. अन्न नाहीये. मग तिची स्थिती पण कोण जाणतो? परमेश्वर जाणतो. परमेश्वर स्थिती पाहूनच गोष्टी करतो चर्च. येस. हालेलुया. ती म्हणली पाहिजे लाजवण्यासाठी बोलतो का असं? पाणी पण मागतो, काय मागतो वरती येऊन? भाकर. तुला माहित नाही का 3.5 वर्ष काय पडला इथं? दुष्काळ. देव लाजवण्यासाठी बोलत नाही, देव चमत्कार व्हावा म्हणून बोलतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं 3-3.5 वर्षापासून दुष्काळ पडला, याच्या घरात काही नाही, देवाला माहिती आहे, पण तरी देवाचं वचन येतं का पहिली भाकर तू परमेश्वराला दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने म्हणलं पाहिजे असं कसं? तिने काय म्हणलं पाहिजे? असं कसं? आपण पण असंच म्हणतो, जस पहिली भाकरीचं काय येतं आमचं, जस प्रथम फळाबद्दल वचन येतं आणि म्हणतो असं कसं? प्रभू 3 महिने थांब आणि 5व्या महिन्यापासून तुला द्यायला काय करतो? स्टार्ट करतो. तुझी स्थिती पाहूनच देवबाप तुझ्याशी बोलतोय. किती लोकांना कळालं? अर्पणाचं वचन, प्रथम फळाचं वचन कधीच असं येत नाही. तुमची परिस्थिती पाहून देवबाप वचन देतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलेल्या वचनापासून अंग काढू नको, आलेल्या वचनापासून पळू नको, कारण हेच वचन तुझी परिस्थिती बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? तिची स्थिती कोणाला माहित होती? परमेश्वराला. म्हणून तो म्हणला का प्रथम भाकर तू मला घेऊन ये. ती म्हणली पाहिजे आता नाही शक्य आहे, पण तिने अंग काढलं नाही चर्च, तिने ते केलं जे देवबापाचं वचन बोलतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही लगेच वचनापासून काय काढतो? पळ काढतो. तुम्हाला नाही माहित पास्टर, देव काय जाणणार आहे? मन जाणणारा आहे. अरे त्यात देवाने वचन पाठवलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतच? आमच्याकडे खूप साधं उत्तर आहे, माझं अंतकरण कोण जाणतो? परमेश्वर जाणतो. मग वचन काय येतं तुझ्या घरी? येस. हिच्या घरी कोणाचं आलं? देवाचं वचन. का आलं वचन? तुझी स्थिती बदलावी म्हणून देवाचं वचन येतं. पण आम्हाला वाटतं दिल्याने संपणार, दिल्याने संपणार. जे आहे ते पण निघून जाईल, निघून जाणार नाही, असं येईल का ते कायमस्वरूपी राहणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाचं वचन ज्याही बाबतीत ज्याही गोष्टीवर येतं त्यापासून पळू नका, ते तुम्ही ऍग्री करा चर्च. Yes. कारण तेच वचन तुम्हाला फळदायी करणार. येस. आमेन. किती लोकांशी देव बोलतोय? काय आलं देवाचं वचन आलं. कमान? पेत्राला म्हणला काय टाक? जाळं टाक. मार्था मारेला म्हणला काय काढ? दोन बाजूला काढ. काय काढ? दोन बाजूला काढ. याईरला म्हणतो काय ठेव? विश्वास ठेव. योनाला काय त्याचं नाव? नामानला म्हणतो कशा डुबकी लाव? यार्देनेमध्ये. जे देव बोलतो ते तुमच्या लॉजिकला बसतं, आवडतं नाही आवडतं फरक पडत नाही, देव बोलला करून टाकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोलतो ना ते 100% होतच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं येतं? देवाचं वचन. बस देव बोलला ज्याही स्थितीमध्ये, क्षमेबद्दल पण येणार. कशाबद्दल येणार? क्षमेबद्दल. कदाचित त्याच्यात तुझे ब्लेसिंग्स असतील. प्रीतीबद्दल येणार, कदाचित त्याच्यात तुझे ब्लेसिंग्स असतील. देव ज्या विषयावर तुझ्याशी बोलतो ना, तुला वाटेल अरे प्रभू जीवनात काय चाललं, तू बोलतो काय? देव उगाच बोलत नाही, देवाला माहिती याच्यात तुझे ब्लेसिंग्स लपलेले आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते तू मनावर घे, आणि जस तू मनावर घेशील देव तुला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं वचन? कम ऑन, कोणाचं ऐकणार?
वाच. कोणाचा मनावर घेणार? देवाचं वचन. ओके, परत एक डेमो करून दाखवू आपण. हां, घे बरं नेट. हां, थोडं डिस्टन्स, गडबड झाली. तिकडे जा. तू इकडे आहे, विश्वास इकडे आहे. तू इकडे 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 इकडे. ठीक आहे. पेत्राला काय म्हणला? जाळं टाक. सगळे बोला, काय टाक? जाळं टाक. हे खूप टच होतं तुझ्या म्हणण्यावर बाबा. कोणाच्या म्हणण्याहून? तुझ्या म्हणण्यावरून. तुझ्या म्हणण्यावर मी काय टाकतो? जाळं टाकतो. यांनी पण कोणाचं ऐकलं? येशूचं ऐकलं. देव बोलला ते केलं. इकडं मार्था मारीला काय म्हणला? काय काढा? दोन बाजूला करा. वाटत नव्हतं काय काढावं. दोन बाजूला शेवटी करा. कोणाचं ऐकलं? येशूचं आणि म्हणला ऐकलं. काय ठेवा? विश्वास ठेवा. ठेवला का नाही ठेवला? येस ठेवला. कमॉन, ठेवला चर्च. आता त्या स्त्रीच्या घरी जाऊ. तिला पण म्हणला प्रथम कोणाला? मला दे. कमॉन, दिलं का नाही दिलं? येस दिलं. जे देव बोलतो तुम्ही ते करा, ते तुम्हाला ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट रेव्हेलेशन खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे चर्च. पेत्र कोण? पेत्र येशू पाण्यावर चालला. कशावर चालला? पाण्यावर चालला. पेत्राचा जुना अनुभव कोणता? जुना. कोणता? जाळ्याबद्दलचा. तू म्हणतो तर? मी करतो. तू म्हणतो तर? मी करतो. कारण मला माहिती तू म्हणतो आणि जस मी ते करतो ते मला फळदायी ठरतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लोक घाबरले, त्यांना वाटतं दुष्ट आत्मा आहे. कोणता आत्मा आहे? दुष्ट आत्मा. पण पाण्यावर कोण चालत होता? येशू. सगळे बोला, कोण चालत होता? येशू. पेत्र काय बोलला चर्च? मला पण तुझ्याकडे यायचंय. जर तू येशू आहेस तर जसं तू चालतोय मला पण म्हण. कशावर चाल? पाण्यावर चाल. कारण मला माहिती तू जे बोलतो आणि जसं आम्ही ते करतो ते पूर्ण होतं चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तू बोलतो. यांना म्हणला काय टाक? जाळं टाक. यांना म्हणला काय काढ? दोन बाजूला हिला काढ. म्हणला काय ठेव? विश्वास ठेव. जे तू बोलतो आम्हाला आणि जसं आम्ही ते करतो. ते सक्सेस होतं चर्च. येस. हालेलुया. येशू जर उडत आला असता ना, काय म्हणला असता? मला पण मन का हवेत काय कर? उड. मी उडलो असतो प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजतंय येशू कशावर आला? पाण्यावर म्हणतो म्हणतो पाण्यात. येशू उडत आला असता ना असं आकाशात, तो म्हणला असता मला पण सांग, जर तू येशूने उडायला मी पण उडणार. येस. का? कारण मला माहिती आहे तू जे बोलतो ना आणि जसं आम्ही ते करतो ते पूर्ण होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून रॉक पीटर कडक, म्हणजे कडक फेथ आहे त्याचा. कमान कळतंय, त्यांनी अनुभव घेतला. येशू बोलला तसं करायचं. Yes. आणि यांनी परत केलं. जस येशू वधस्तंभावर गेला आणि हे मासे पकडायला गेले, प्रभू म्हणला परत उजवीकडे काय टाक? जाळं टाक. परत यांनी काय टाकलं? उजवीकडं. जाळं टाकलं. विचारलं नाही तिकडून कोण बोलतं, त्याला कळलं आवाज कोणाचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलतो तुम्ही ते करा आणि जस तुम्ही ते कराल ते तुम्हाला फळदायी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण बोललं याच्याशी? येशू बोलला. सगळे बोला, कोण बोलला? येशू आणि ज्या त्यांनी पाण्यावर पाऊल ठेवला, पाण्याने भार उचलला का नाही उचलला? येस. उचलला. का पण उचलला का नाही उचलला? सेम जर तुमच्याशी देव बोलतोय आणि तुम्ही ती गोष्टी करणार आहे तर तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या गोष्टींना पण तो भार उचलावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण तुम्हाला त्याच्याकडे कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. जर देवाचं वचन तुमच्या लाईफवर येतंय तर तुम्ही ते करून पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका माणसाच्या डोळ्याला त्यांनी चिखल लेपला आणि म्हणला शिलोत जाऊन काय कर? धुऊ नये. चर्च त्यांनी केलं आणि डोळे काय झाले? बरे झाले. तुम्ही बायबल वाचा, ज्याला ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, ज्या लोकांनी नाही ऐकलं ते ब्लेस झाले नाही. उशीर लावला, उशिरा ब्लेस झाले, पण ज्यांनी मनावर घेतलं ते इमिजिएट ब्लेस झाले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचं वचन जे तुम्हाला येतंय, प्रेयर बद्दल येतंय, प्रेयर स्टॉप करू नको. देवाचं वचनाबद्दल येतं, वचन स्टॉप करू नको. चर्च बद्दल यायचं असेल, चर्च सोडू नको. देवाचं वचन 110 बद्दल येतंय, आपलं ऑफरिंग थांबवू नको. देवाचं वचन सेवेबद्दल येतं, जे देव तुझ्याशी बोलतोय तुला ते करायचं. सुवार्थेबद्दल वचन येतंय, सुवार्थाबद्दल कर. क्षमेबद्दल वचन येतं, क्षमेबद्दल वचन कर. प्रीतीबद्दल वचन येतं, जे देवा बोलतो ना तू ते कर, त्यात तुझे आशीर्वाद आहेत. येस. त्यात तुझे आशीर्वाद आहे. जास्त तुम्ही करून पाहाल मग तुम्हाला कळणार का रे खरोखर देव बोलतो ना, आपण ते केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतो? प्रत्येकाला वेगवेगळं वचन येतं प्रत्येकाच्या जीवनावर. आलेलं वचनापासून पळू नका. कमॉन, किती लोकांना समजतं? आलेल्या वचनापासून पळवू नका. जेवढा टाइम जाळं टाकायला लावणार तेवढा टाइम मासे लागायला भेटणार. Yes. जेवढा टाइम धोंड काढायला लागणार तेवढं प्रेत आतमध्ये काय होणार? तसंच सडणार. राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा वेळ नामान पळणार तेवढ्या वेळ तू कोड घेऊन राहणार. तुझ्या हातामध्ये जितकं लवकर देवाचं वचन अंगीकार करशील तितके लवकर आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने ऑलरेडी तुम्हाला काय दिलंय? वचन दिलंय. सगळं बोला, काय दिलंय? वचन दिलंय. प्लीज तुम्ही त्या वचनापासून पळू नका. म्हणा देव बोलला ना, ह्यातच माझे आशीर्वाद आहेत, ह्यातच माझे मार्ग मोकळे होणार आहे, ह्यातूनच मी ब्लेस होणार आहे आणि मी देवाचा गौरव पाहणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं? कोण करणार? परमेश्वर. तुम्हाला वचन आलंय का? मग तुम्ही ते जाहीर करा. काय करा?
जाहीर म्हणा ह्यातच देवाचे काय आहेत आशीर्वाद. माझी स्थिती पाहूनच देवाने वचन दिलं येस. माझ्या बुद्धीला पटत नाही पण देवा जर हे वचन आलंय ना आज तर हे वचन मी सोडत नाही मी वचन बिलीव्ह करतो हे वचन मला फ्रुटफुल करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन किती लोकांना कळतं चर्च तुम्ही कोणाकडे पाहून जाहीर करा देवाकडे पाहून. चर्च आमच्या पर्सनल लाईफमध्ये पण देव आम्हाला हे शिकवतो तर तुम्ही कोणाकडे बघ देवाकडे पहा. आणि डिक्लेअर कर डिक्लेअर कर डिक्लेअर कर देव ते फुलफिल करणार. येस आमेन. जे आत्म्यात देव तुम्हाला प्रगट करतो ते फक्त मनाला बरं वाटावं म्हणून नाही तुम्ही ते जाहीर करा आणि जसं तुम्ही ते डिक्लेअर कराल ते तुम्हाला ब्लेसिंग्स घेऊन येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन किती लोकांशी आज देव बोलला बोलणार का चर्च करणार का ते जे देव तुम्हाला सांगतोय येस. करून बघ ते तुला फळदायी करणार. प्रेज द लॉर्ड. कम ऑन उभा राहूया आपण बस की तो चांगला प्रभू आहे आणि देवा तुझे खूप 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 आभार का स्थिती सांगण्यापूर्वी तुला माझ्या जीवनात काय स्थिती आहे माहीत आहे आणि त्या स्थितीला घेऊन कोणत्या प्रकारचे प्रश्न कोणत्या प्रकारची भ्रांती कोणत्या प्रकारची शंका कोणत्या प्रकारची भीती माझ्या मध्ये टाकली हे सर्व तू जाणतो. हो दे बाप्पा. पण देवा तुला धन्यवाद का तूही गप्प बसत नाही तू पण माझ्याशी बोलतो. हो दे बाप्पा. मग देवा स्थिती काय बोलतीये स्थिती माझ्या किती विरोधात आहे त्यापेक्षा मी ह्यात आनंद करू नये का देव माझ्याशी बोलतोय येस आमेन. देव माझ्या संगतीये. येस आमेन. तुझ्या जीवनातला सर्वात उत्तम क्षण हा आहे येस येस तुला देवाचा परिचय होतो येस फादर. आणि तुझ्या त्या प्रसंगात देव तुला जाणीव करून देतो क्षणोक्षणी वाचनाद्वारे का खचतोस का निराश होतो का ते ऐकतोय का जे पाहतो त्यावरच विश्वास ठेवतो. येस येस. न दिसणाऱ्या गोष्टीवर आशा ठेव येस आमेन. न दिसणाऱ्या गोष्टीवर आशा ठेव. हालेलुया. देव आपल्या सर्व गोष्टी बदलणार आहे. Yes, हे मुद्दामून चाललंय तुला तोडण्यासाठी हे मुद्दामून चाललंय तुला खचवण्यासाठी. Yes, yes. तू जे पाहतो त्यावर विश्वास ठेवू नको तू जो ऐकतो त्यावर विश्वास ठेवू नको. Yes, yes. तू आशीर्वादाच्या अत्यंत जवळ पोहोचलाय. Yes, amen. याईर प्रमाणे तू अर्धा प्रवास गाठलाय. आता मोठे संकट येतील आता मोठ्या गोष्टी तुझ्या कानावर पडतील आता मोठ्या गोष्टी तुला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आपला विश्वास सोडू नको आपली धाव अर्ध्यामध्ये संपू नको. येशू तुझ्या बरोबर आहे Yes, amen. येशू तुझ्या बरोबर आहे. Yes, amen. येशू जे बोलतो ते धरून राहा. येस फादर. थोड्या वेळ मन तुझं हावी होईल Yes, थोड्या वेळ Lord. तुझे डोळे तुझ्यावर हावी होईल Yes, पण म्हणा Jesus. नाही मी या बुरळीतून बाहेर पडतो. माझा Father. देव माझ्या आशीर्वादाबद्दल बोललाय Yes, माझा amen. देव माझ्या आरोग्याबद्दल बोललाय Jesus. माझा देव माझ्या लोकांच्या परिवर्तनाबद्दल बोललाय Father, Lord. माझा देव याच्या जीवनाच्या कार्याबद्दल बोललाय Yes, माझा Father. देव माझ्या जॉब बद्दल बोललाय Yes, माझा Papa. परमेश्वर माझ्या लाईफ पार्टनर बद्दल बोललाय Yes, माझा Jesus. परमेश्वर माझ्या संततीबद्दल बोललाय Yes, माझा Father. परमेश्वर माझ्या घराबद्दल बोललाय Yes, माझा Papa. प्रभू माझ्या तुटलेल्या संसाराबद्दल बोललाय. Yes, जर Father. देव बोलला मी ते सोडणार नाही. येस दे बाप्पा. हे पवित्र आत्मा मला मदत कर. येस फादर लॉर्ड. माझ्या विरोधात जे काही घेरा आहे प्रभू येस दे बाप्पा. मानसिकरित्या मला तोडण्याचा येस येस शब्दांद्वारे Yes, अवतीभोवतीच्या वातावरणाद्वारे प्रभू येस दे हा बाप्पा. घेरा आज येशूच्या नावाने मी तोडतो तोडतो दे बाप्पा. आणि तो म्हणतो ऐक खचू नकोस येस येस खचू नको. येस प्रत्येक गोष्ट मला तर ते पण माहिती का पुढे तुझ्याबद्दल काय करणार आहेत. येस फादर. तू एवढंच धरून बसला का माझ्याबद्दल काय चाललं. देव म्हणतो पुढं काय होणार आहे ना ते पण मला माहिती आहे तुझ्याबद्दल. निराश होऊ नको. येस फादर. दुष्टाच्या मर्जीवर मी तुला सोपवणार नाही. येस आमेन. नो नेवर. देवाचा लेकरू तू आहे ये जी. पण या प्रसंगात खंबीर हो. येस फादर. तुझ्या साखीचा उपयोग होणार आहे येस आमेन. तुझ्या प्रवासाचा उपयोग होणार आहे. हालेलुया. तू तुझं फक्त आशीर्वाद पाहतोय Yes, yes. पण तुझ्यात एक सेविका आहे Yes, amen. तुझ्यामध्ये एक सेवक आहे Yes, तुझ्यामध्ये एक Jesus. मजबूत साक्ष आहे. Yes, Father. ती अनेक लोकांना आधार देणारी बनणार आहे. Yes, तुझ्याद्वारे Father. अनेक लोकांना दिशा भेटणार आहे. Jesus. तुझ्याचा मोठा विचार कर. या Yes, लढाईचं amen. मोठं पारितोषिक असणार Yes, आहे. Jesus. ओ हालेलुया फादर मी अनाउंटिंग पाहतोय. Yes, मी या Father. समय देवाचं तेल तुमच्यावर नवीन होताना पाहतोय. मस्तकावर एक कव्हरिंग पाहते. मी देवाचं एक अनाउंटिंग फील करत आहे. असं मस्तकावर फिरताना असं कव्हरिंग मी फील करत आहे देवाचं अनेक लोकांवर. येस फादर. ही प्रचिती आहे का देव तुझ्या बरोबर आहे. येस फादर लॉर्ड. तू सांगावं मग देवाला कळलं असा भाग नाही. येस येस. तू मनुष्य तुला वाटतं मन मोकळं करावं कर येस येस. पण तेच धरून बसू नको का जे मी पाहतोय तेच होईल. नाही देव हे बदलणार. ये जीसस. देव जे बोलला तेच होणार. येस आमेन. तुझं चांगलंच होईल. येस लोक प्रयत्न करू देत त्यांच्या हाताला काही लागणार नाही. येस येस. देव तिथून तुला उभारल आणि Yes, आपला amen. गौरव करून घेईल. Yes, Jesus. हो मी देवाचं अनाउंटिंग पाहतोय. Oh, मी लॉर्डचं डीप प्रेझेन्स पाहते. सिस्टर ब्रदर तुझं येणं व्यर्थ नाही तुझी प्रार्थना व्यर्थ नाही. ये जीसस. तुझ्या लाख समजवण्याने गोष्टी बदलत नाहीयेत पण देवा म्हणतो का गोष्टी बदलतील. येस आमेन. आपल्या प्रार्थना सोडू नको. येस येस. आपला विश्वास कमकुवत लेखू नको. Yes, Father. हाच विश्वास हीच प्रार्थना Yes, आणि yes. हाच भरोसा तुला येशू मध्ये विजय मिळवून देणार आहे. येस आमेन. तू देवाचा गौरव पाहशील. Yes, Jesus. तुझी साक्ष तयार आहे. येस आमेन. तुझी साक्ष तयार आहे. याईर प्रमाणे मी पुन्हा डिक्लेअर करतो
Yes, तू Father. अर्ध्याहून जास्त प्रवास गाठलाय. Yes, yes, आता Lord. थोडासा प्रवास बाकी आहे. Yes, Jesus. आता थोडीशी धाव बाकी आहे. Yes, Father. मागे हटू नकोस. Yes, आता yes. पूर्ण सैतान बळ लावणार आहे. Yes, पूर्ण yes. ताकद तो लावणार आहे. Yes, पण Father. देव तुझ्या बाजूने दुसरी ताकद घेऊन उभा आहे. Yes, amen. देव तुला ताकद देते. आतापासून तू Father. फील करशील Yes, एक कवरिंग Father. तुला असणार आहे. Yes, yes. ते निगेटिव्ह ऍटमॉस्फिअर असताना तुला आत्म्यात जाणवल का देव त्याच्यापेक्षा ताकदीने माझ्या आतमध्ये उभा आहे Yes, हे बाप्पा. आणि ते तुला विजय मिळवून देणार आहे. Yes, amen, amen. प्रभू तुझ्या प्रेशियस नावाने Yes, हे बाप्पा. जे इथं जे ऑनलाईन माध्यमाने ऐकतात पाहतात Yes, yes, या Father. सर्वांवर तुझा आशीर्वाद मी डिक्लेअर करतो Speak God, तो आणि ईश्वरच्या पुन्हा नावात. हे यांच्या लाईफवर मी जाहीर करतो Yes, हे बाप्पा. का तुला देवाचं ऐकायचं. Amen, amen. तुझी स्थिती पाहून देवाचं वचन आलंय. Yes, Jesus. पळू नकोस. Yes, yes. पळू नको. Yes. हे वचन तुला फळदायी करल. Yes, amen. तुझा विश्वास तुला फळदायी करल. Hallelujah. तुझे लाख प्रयत्न गोष्टी बदलत नाही. Yes. देवाने सगळं पाहिलंय. देवाने सगळं जाणलंय. Yes, yes. तोच देव पुन्हा बोलतो तुझ्याशी. Yes, amen. पुन्हा बोलतो तुझ्याशी. Yes, yes. लेट फील द पॉवर ऑफ गॉड. Yes, Jesus. तुला विश्वास बसत नाही तर देवाचा अभिषेक बघ तुझ्यावर उतरताना. Yes, Father. देवाची अग्नी बघ. फील कर. फील आपले हात उभार. तुझ्या बरोबर आहे तो अभिषेक ती अग्नी प्रभू तो अभिषेक ती अग्नी त्याच्या लाईफवर डिक्लेअर करतो. हे देवाचा साईन आहे तुझ्यासाठी. देवाचा साईन आहे तुझ्यासाठी. ते तुझ्या बरोबर आहे. हे तुझ्या बरोबर आहे. Let him feel the power of God. Let him feel the fire of God, Lord. Come on, आपले हात उभारा. Come on, देवाची महिमेत जाऊ आणि पहा अभिषेक उतरवला तुम्हाला जाण्यासाठी. Come on, everyone. प्रभू तू समजी मी स्थितीचं ऐकणार नाही. मी विजय मिळवणार. Yes, amen. प्रभू गोष्टी बदलणार. Yes, Jesus. जे मी फील केलं होतं ना आत्म्यात हो रे बाप्पा. माझ्या घराबद्दल माझ्या जॉबबद्दल माझ्या लेकराबद्दल माझ्या पतीबद्दल माझ्या चर्चबद्दल बाबा तेच पूर्ण होणार. जे आता गढूळ वातावरण माझ्या अवती आहे ती मी बिलीव्ह करत नाही. हा गढूळपणा थांबणार. हा गढूळपणा थांबणार. हा गढूळपणा थांबणार परमेश्वरा आणि प्रभू जीवन उत्पन्न होणार. कमॉन आपले हात उभारून लॉर्ड तुझी अगदी जाणू दे यांना. याला कळू दे तू त्यांच्या बरोबर आहे. ओ हालेलुया. ओ थँक यू फादर. हालेलुया प्रभू येशू. आम्ही साक्ष नक्की देणार. आमचे मनोरथ सुखीच देणार. आमचा आनंद पूर्ण करणार. स्थिती प्रभू आता मी याला सहमत होत नाही. तुझ्या वाटण्याने सहमती देतो. तू बोलला मी तसं करणार. तू म्हणतो प्रे कर मी प्रे कर. तू म्हणतो विश्वास ठेव मी विश्वास ठेव. तू क्षमेबद्दल बोलतो मी क्षमा करणार. तू प्रीती बोलतो मी प्रीती करणार. तू समरसपणा घे मी समरसपणा घेणार.